स्मृती मंदानाच्या लग्नाच्या दिवशी जे झालं ते वाईटच झालं. पण यानंतर ज्या अफवा पसरल्या किंवा यानंतर अनेक व्हिडिओज आले, त्यामध्ये सांगण्यात आलं की त्याने त्याला चीट केलं, ते पण कोरिओग्राफरसाठी. प्लस यावरून त्यांच्या वडिलांची आणि त्याची भांडणं झाली आणि वडील हॉस्पिटलाइज झाले. त्यानंतर तो सुद्धा झाला. यानंतर स्मृती मंदानाने आपले सगळे व्हिडिओज, फोटोज तिच्या सोशल मीडियावरून डिलीट केलं, असंही सर्वजण म्हणू लागले. पण हे सगळं होत असताना एक व्यक्ती म्हणून तुम्हाला इतका इंटरेस्ट का आहे दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये, तेही इतकं सगळं विस्कटलेलं असताना, नजर इज रिअल वगैरे सगळे व्हिडिओज आले. यानंतर एकदा विचार करा की तिच्या अकाउंटला तिने फोटो टाकलेत का, हे बघायला तुम्ही किती वेळा गेलात. अनेक असे व्हिडिओ खरंच त्याने चीट केलं आहे का, कशावरून केलं, हे मुळापर्यंत जाण्याचा कित्येकाने प्रयत्न केला असेल. पण आजही तिच्या इंस्टाग्रामवर किंवा त्याच्या इंस्टाग्रामवर तुम्ही जाऊन बघितलं तर दोघांचेही फोटोज आहेत. लग्नाचे फोटो लग्न पोस्टपोन झाल्यामुळे कदाचित तिने डिलीट केले असतील, कारण ज्या पद्धतीने आता सोशल मीडिया आहे ते सगळे फोटोज कोणीही कसंही वापरतं, म्हणून तिने डिलीट केले असतील कदाचित. पण आजही बघितलं तर त्या दोघांचे जे आधीचे फोटो आहेत ते आहे तसेच आहेत. कदाचित त्यांचं प्रेम आजही तसं असेल. जे काही अफवा पसरल्या त्या अफवाच ठरू देत आणि तिचं चांगलं होऊ देत, असं म्हणण्यासाठी कित्येक जण तयार आहेत, माहिती नाही. पण यात शुभेच्छा द्याव्यात असं मला वाटतं. तुमचं याबद्दलचं मत काय आहे नक्की कॉमेंट करा.